नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेने भारतावरती लावलेल्या टॅरिफचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होताना आपल्याला दिसतोय। रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे आणि आता रुपयाला जागतिक स्तरावरती मजबूत बनवण्यासाठी आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठं पाऊल उचललंय। बुधवारी एमपीसीच्या मीटिंगमध्ये निर्णयाची घोषणा करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्यासाठी आरबीआयकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच अधिकृत डीलर बँकांना तसेच निवडक शेजारील देशांमधील व्यक्ती आणि संस्थांना डॉलरऐवजी रुपयामध्ये व्यवहार करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परकीय चलन नियम हळूहळू शिथिल करण्यावरही आरबीआय भर देत आहे। स्थानिक चलनांमध्ये व्यापार सेटलमेंट आधीच अस्तित्वात आहे, परंतु परदेशामध्ये रुपयाची तरलता कमी असल्यानं त्याचा वापर मर्यादित होता। ही कमतरता दूर करण्यासाठी ही नवीन पावलं उचलण्यात आल्याची आरबीआयच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम हा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देखील मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारकडनं जीएसटीच्या 2 स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे। पूर्वी जीएसटीचे 28%, 18%, 12 आणि 5% असे स्लॅब होते। त्यापैकी 28% आणि 12% स्लॅब कपात करण्यात आली आहे। आता केवळ 18 आणि 5% हे 2च स्लॅब ठेवण्यात आलेत। यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी वाढलेली आहे। याचा परिणाम म्हणजे वस्तूंची खपत म्हणजेच कन्झम्पशन वाढलेलं असून त्यामुळे अमेरिकेने लावलेल्या 50% टॅरिफमधून भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळालेला आहे। दरम्यान भारत रशियाकडनं तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावरती तब्बल 50% टॅरिफ लावलेत, ज्याचा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काही प्रमाणात आपल्याला होताना दिसून येतोय। गेल्या काही दिवसांमधून रुपयामध्ये सातत्यानं घसरण ही सुरूच आहे। आता ही घसरण थांबवण्यासाठी आरबीआयकडनं तातडीनं पावलं ही उचलली जात आहेत। तर मग आता याचा परिणाम किती सकारात्मक होणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट मात्र नक्कीच पाहावी लागणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।